तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती आमचे कलंबोलीचे सन्माननीय सागर शेठ चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचा शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. निश्चित आतुरता लागली आता शेवटच्या मॅचची, अर्थात सुपर 8 मध्ये कोणता संघ दाखल होईल. केडीएच वाघिवलीवाडा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर भारत माते आणि विजेता पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करावा पाहुण्यांचा ज्या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात. तर याच दरम्यान व्यासपीठावरती कैलास शेठ गोरपेकर नारेवडी यांचं शुभागमन झालं. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विजेता पाटील स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि भारतदादा म्हात्रे यांच्या शुभाचे आपला शुभ सन्मान केला जाईल. आतुरता प्रत्येकाला आता फक्त शेवटच्या मॅचची सुपर 8 मध्ये कोणता संघ असेल. अर्थात आपण पाहिला पहिला मॅच सुपर 8 मध्ये जाणारा संघ होता केडीएच वाघिवलीवाडा संघ. काय जबरदस्त खेळ आज त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. कारण पहिला मॅच त्यानं प्रेमनाथ 11 मोरबी सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं. दुसऱ्या मॅच मध्ये भिवंडी मधला सर्वात दादा संघ अर्थात सरबी टीमला परास्त करून ते सुपर 8 मध्ये दाखल झाल्यात. आता मात्र इथे आपण पाहतोय जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलन संघ आणि त्याला फाईट डेल मैदानावरती या ठिकाणी वंश 11 संभारली संघ. तर याच दरम्यान सन्माननीय नागझरी गावचे शिवाजी शेठ परडोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मी विनंती करेन आयोजकांना की आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करावा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. कारण आपली भारतीय संस्कृती आहे मित्र की अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि ती संस्कृती ती परंपरा जपली जाते. सन्माननीय रोहिदास शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान करावा. रोहिदास शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभासे पाहुण्यांचा शुभ सन्मान करावा. निश्चित टॉस जिंकून या ठिकाणी आपण पाहतो वंश 11 सांभारली टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. या ठिकाणी आपण पाहतोय निश्चित निशांत 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाला मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली अविनाश भोईरची. तर आज पुन्हा एकदा त्याच्याकडनं अपेक्षा असेल, मात्र जी अपेक्षा बाळगली जाते ती खास करून आपण पाहतो केतन म्हात्रे, ऋषी भोईर, जीत भोईर या खेळाडूकडनं. मात्र आता त्यांचा खेळ पुन्हा एकदा पाहण्यासाठी आमच्या प्रेक्षक वर्ग सज्ज झाल्यात. स्वागत असेल सर्व प्रेक्षक वर्गाचं. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतायत त्यांचंही स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आमचे खंबाळपाड्याचे जितूदादा शेलार मॅचला ऑनलाईन पाहतात त्यांचंही स्वागत आहे. ते देखील वाकलन टीमला शुभेच्छा देत आहेत. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं आपण स्वागत करूया. अंतिम मॅच प्रेक्षकांच्या माहितीनुसार अर्थात जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलन विपक्ष वंश 11 सांभारली संघ मैदानावरती अंश 11 सांभारली संघ निश्चित या ठिकाणी खेळतोय. दोन संघ आपण पाहतो एकमेकांसमोर आहेत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि मॅच स्टार्ट होते मैदानावरती. सलामी जोडी वाकलन संघाची आघाडीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. ऋषी भोईर ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज केतन म्हात्रे. तर गोलंदाज सज्ज झालाय. पहिला षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू, दिशा दिली चेंडूला, जबरदस्त स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषी भोईरच्या बॅट मधनं पहिला सुपर चौकार.
ओमकार, आपण मागच्या मॅच मध्ये पाहिला 55 धाबा इझिली चेस केल्या, अर्थात 12 बॉल मध्ये चेस केल्या. आता या संघासमोर खेळताना आता वाकलन टीमला 55 ते 60 धाबा बनवावे लागतील, तर वाकलन टीम कडे गोलंदाजी खूप ताकदवर आहे. हा चेंडू बैठी स्ट्रोक गॅप मध्ये पुन्हा एकदा पॉवर प्लेचा भरपूर फायदा. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलग बॅक टू बॅक चौकार. ओमकार, पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले फलंदाज, मात्र या मॅच मध्ये आपली धार आपली ताकद पुन्हा एकदा प्रस्थापित करतात मैदानावरती. ऋषी भोईर ऑन फायर. हा चेंडू बॅकवर्डला जाऊन ऑफसाईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडूची समाप्ती. रजत मुंडे एक वेगवान गोलंदाज आहे, कारण मागच्या मॅच मध्ये त्याने आपल्या नावाची छाप सोडली. 45 धाबा त्या मॅच मध्ये त्याने बनवल्या, आणि आता मात्र आपण पाहतोय त्यांच्या समोर आता असेल जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलन संघ. निश्चित एक खूप मोठा मॅच आमच्या प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. पापापेचं पहिलं षटक, गोलंदाज तयार, स्ट्राईक अँड वरती. हा चेंडू सुरेख होता, हलक्यातनं क्लिक केलं, फक्त सिली पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला. तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या धावपळकावरती येते ती 9 धाबा. पावरप्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा रचना आपण पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक 30 गतगिरीच्या बाहेर, अर्थात बाउंड्री लाईन वरती, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, आणि 1 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता मिड विकेट बाउंड्री लाईन. असे 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपण पाहतो पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर आपण पाहतो फर्स्ट स्लिप, सेकंड फर्स्ट स्लिप, त्याच्यानंतर शॉर्ट लेग, त्याच्यानंतर शॉर्ट स्कोर लेग, असे क्षेत्ररक्षक मिड ऑन तैनात आपण पाहतो. आणि या बेस मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल जरूर केतन म्हात्रे, टेनिस जगतातील एक चांगला फलंदाज. यावेळीच बॅटची एज होती, जरूर या ठिकाणी नशिबानं साथ दिली. आता या ठिकाणी केतन म्हात्रेला मिळाले जीवनदान. एक विस्फोटक फलंदाज आहे. आम्ही चर्चा जरूर करत होतो, मागच्या मॅच मध्ये अपयशी झाला होता, या मॅच मध्ये जरूर इथे नशिबानं साथ दिली मैदानावर केतनला. आणि आतापर्यंत आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना वाकलन टीमची धावसंख्या बिनबाद 9 धावा. पहिला पॉवर प्ले, 5 चेंडू फेकले जातात. रजत मुंडेच्या माध्यमातून एक मोठी शिकार जरूर केली होती, मात्र यष्टीरक्षणाने केलेली चूक किती मागत पडेल या संघाला आपल्याला मैदानावरती पाहायचंय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळी चूक करणार नाहीये, आणि केतन म्हात्रे माघारी परततोय. अपयशी झाला या मॅच मध्ये सुद्धा, आणि ज्याच्याकडनं मोठी अपेक्षा बाळगली तो केतन म्हात्रे पुन्हा एकदा स्वस्तामध्ये बाद झालाय. सिल्वर डकचा शिकार बनला आणि मैदानातून माघारी येतोय. फर्स्ट विकेट डाऊन, वाकलन टीमला पहिला धक्का. आयोजन भारी हैरंग सारी वर्ष तिसरा स्पर्धेचा. आयोजन भारी हैरंग सारी वर्ष तिसरा स्पर्धेचा. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजयदादाच्या सन्मानाचा. 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 तर निश्चित आपण पाहतो पहिल्या बॉलवरती ओमकार 5व्या बॉलवरती जरूर जीवनदान मिळालं, मात्र इथे लगेच त्यानं विकेट बहाल केला. निश्चित थोडंसं खराब क्रिकेट पाहायला भेटलं. प्रेक्षक नाराज झाले, कारण केतन म्हात्रे म्हटलं तर फॅन फॉलोअर खूप मोठा, आणि ते प्रेक्षक नेहमी त्याचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. ते प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज झाले, कारण केतनकडनं अपेक्षा खूप मोठी होती. त्या केतननं पहिल्या मॅचमध्ये अपेक्षा पूर्ण केल्या नाही प्रेक्षकांच्या. असं वाटलं की या मॅचमध्ये केतन त्या अपेक्षा पूर्ण करेल, मात्र या मॅचमध्ये देखील तो अपयशी ठरलाय. आत्ता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, जीत भोईर. ठाण्याचा ठाण्याबाग जीत भोईर ऑन अ स्ट्राईक तुम्ही पाहता मैदानावरती. तर नो स्ट्राईक वरती तुम्हाला ऋषी भोईर पाहायला भेटेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. यस, ऑप्शनच्या बाहेर होता. इट इज अ वाईड. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 10 बळकावरती पाहायला भेटते. 1 बाद 10 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय संदेशच्या माध्यमातून फेकलं जाते. संदेशनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच संदेशचा वापर केला. लेफ्ट हँड डाऊन विकेट. हा चेंडू इथे दोन्ही फलंदाज एकाच एंड मध्ये जरूर आले, मात्र इथे निश्चित आपण पाहतो दोन्ही फलंदाज ओमकार जवळजवळ खेळपट्टीच्या मधोमध आले होते. एकाला बाद करण्याची संधी जरूर होती, मात्र
क्षेत्ररक्षकाला वाटले चेंडू कुठल्या दिशेनं फेकावा, चलबिचल झालं आणि त्याचा फायदा झाला या दोन्ही फलंदाजाला. निश्चित विकेट पडता पडता आता मात्र इथे निश्चित थांबली आहे. तर आता मात्र इथे आक्रमक पवित्र धारण जरूर करावं लागेल, कारण लक्ष गाठायचं आहे 50-55 धाबेचं. ज्या प्रकारे कॅप्टनने सांगितलं की 50-55 धाबा इथे बनवाव्या लागतील. कोलबट टप्प्याचा चेंडू, वड बॉलिंग बट लाईन, जबरदस्त गोलंदाजी. जशी रजत मुंडेकडनं गोलंदाजी पाहायला भेटली त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय संदेश, ज्यांना मागच्या मॅच मध्ये ओमकार आपली छाप सोडली होती. 2 षटकं त्याने फेकले आणि निश्चित खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला भेटली. तीच गोलंदाजी आता मात्र या मॅच मध्ये देखील पाहायला भेटते. लेफ्ट हँड राऊंड विकेट, जीत भोईर. या बेस मात्र आपण पाहतोय बीट होतोय. बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल वाकलन संघाला, धावांची गरज. बॅटकट निश्चित आपण पाहतो या ठिकाणी जीवनदान जरूर मिळालंय, कारण यष्टी रक्षकाने वारंवार चुका केल्या आणि आता मात्र इथे जीत भोईरला देखील जीवनदान मिळालंय. धावसंख्या धापळकावरती 11 धाबा. तर निश्चित षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा, अर्थात पॉवर प्लेचं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 गत घेण्याच्या बाहेर बाउंड्री लाईनवरती पाहायला भेटतील. एक क्षेत्ररक्षक बघा, आता क्षेत्ररक्षकांची बिंबरचना तुम्ही पाहिली तर बॅकवर्ड पॉइंट वरती क्षेत्ररक्षक उभा केलाय बाउंड्री लाईन वरती. त्याच्यानंतर आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक तुम्हाला वायडिश लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. फुलटॉस फायदा उचलता आलेला नाहीये. आता पंचांनी नो बॉल घोषित केलाय. हाईट फॅक्टर चेंडू मध्ये खूप होता ओमकार आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करताना इथे पंच जावेद फरीद सरांचा नो बॉलचा इशारा. धाबा संख्या 1+1, धाबा मिळतील 2 आणि जीवनदान मिळेल या ठिकाणी ऋषी भोईरला. एक जीवनदान जरूर मिळेल केतनला मिळालं, केतननं फायदा घेतला नाही. एक जीवनदान जीतला मिळालाय, एक जीवनदान ऋषीला मिळालंय. आता मात्र पाहायचं आहे मैदानावरती वाकलन संघ कितपत मजल मारेल, कारण वाकलन संघाकडनं अपेक्षा खूप बाळगल्या जात आहेत. 5 षटकामध्ये किमान वाकलन संघाला 55 धाबा तरी बनवाव्या लागतील, कारण समोरचा संघ खूप ताकदवर संघ आहे. रजत मुंडेने मागच्या मॅच मध्ये केलेली आपलातून बहारदार खेळी, त्यामुळे त्याच संघासमोर खेळताना 55 धाबा 50-55 धाबेचं टार्गेट लावणं अति महत्वाचं राहील. फ्रीडचा चेंडू जीत भोईरसाठी. मागच्या बॉलवरती संधी निश्चित जीवनदान मिळालं, या बॉलवरती संधी चालून आली. कशा प्रकारे खेळ पाहायला भेटेल, मात्र समोर तेवढाच वेगवान गोलंदाज संदेश. रिव्हर्स शॉट, रिव्हर्स किंग जीत भोईर ठोकतोय. यावेळी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून. नाही कोणापुढे झुकला, नाही कोणापुढे वागला, असा मर्द मराठा शिबरा ऐकला. मग इथे जीत भोईरनं लगावलाय चौकार. हा चेंडू इथे मात्र कट केलाय, फक्त दिशा दिली. वेगवान चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सुपर चौकार जीत भोईरच्या बॅट मधून. ओमकार धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये जीतला मिळालेलं जीवनदान आणि त्याचं तो सोनं करतोय, त्याच्या संधीचा फायदा घेतोय आणि लगातार 2 चौकार. तर याच दरम्यान आमच्या बांजेगावचे भालचंद्र पाटील यांचं आगमन होत आहे. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. लगातार 2 चौकार येतात. धावपळकावरती धाबा वेगाने पुढे सरकतात. ओमकार धावसंख्या आपण पाहिली तर 21. पहिल्या षटकामध्ये धाबा खूप कमी होत्या, 9 धाबा. या षटकामध्ये धाबा आल्या त्या 12 धाबा. आतापर्यंत आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा खूप फायदा घेतलाय फलंदाजी करताना इथे वाकलन संघाच्या फलंदाजांना. मात्र तिसरा बॉल इथे घातकी ठरला वाकलन संघाला आणि विकेट घेऊन गेला जीत भोईरची. विकेट नंबर 2, अर्थात जीत भोईर मैदानाच्या बाहेर. षटक देखील या ठिकाणी समाप्त झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 लॉस ऑफ 2 विकेट.
थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत सातत्यानं छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकवलं जातं. ज्यांच्या स्पर्शानं पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुगते गर्भाने आमची छाती, आमचे दैवत राजा शिवछत्रपती. विकेट नंबर 2 अर्थात खूप मोठा धक्का लागला. ज्या जीत भोईनं मात्र आशिष किरण मैदानावरती जागं केलं होतं. चांगली सुरुवात मैदानावरती दिली होती. लगातार 2 चौकार आल्यानंतर एक चांगलं टोटल लावलं गेलं होतं. मात्र लगेच तो बाद झाला मैदानावरती आणि एकूण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस आता समाप्तीनंतर आपण पाहिले 21 फक्त 21 धावा. 10.50 सरासरी ओमकार गाठली मैदानावरती. इतनं चांगला क्रिकेट सादर करावा लागेल. ऋषीला जीवनदान मिळालंय, तो देखील इथे मोठी फटकेबाजी करू शकतो. नवीन फलंदाज मागच्या मॅच मध्ये आपल्यातून इनिंग साकारणारा फलंदाज अविनाश भोईर देखील मैदानावरती. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि लगेच चेंडूची लाईन पिकअप केली आणि चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. शिवबारा जागो बसला घोड्यावर मैला जागो. आयुष्य लहान आहे, थोडं छान आहे. छत्रपती शिवरायांच्या भूमीवरती जन्माला आलो याचाच आम्हाला अभिमान आहे. लगातार मोठे फटके इथे आपण पाहतोय. अजून एक मोठा फटक्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त, लांबी कमी. ऋषीला माघारी यावं लागेल. आता मात्र अजून एक धक्का लागलाय. तिसरा धक्का. ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. यश 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 ए समिता. आता मात्र आपण पाहतो ज्या प्रकारे एक षटकार आला मात्र ऋषीला संयम ठेवता आला नाहीये. संयम गमावला, कारण संयम गमावला तर निश्चित इथे आपला विकेट गमवावा लागेल. संयमाने खेळी केली तर निश्चित एक चांगली इनिंग्स तुम्ही साकारू शकता. मात्र इथे ऋषीने संयम गमावला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट, बहुमूल्य विकेट त्या ठिकाणी त्यानं गमावलाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती, कारण मागच्या मॅच मध्ये ओमकार हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या हाताने कामगिरी केली होती. आपण पाहतोय अविनाश भोईर या फलंदाजानं आणि त्याला साथ दिली होती मैदानावरती सिंगल डबलनं. केतन मात्रेचा बंधू अर्थात किरण मात्रेनं ती जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा त्याच जोडीवरती आता जिम्मेदारी असेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर आता मात्र दोघांना चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या धावपळकावरती 27 रन. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतो निश्चित अपील जरूर केलाय. निश्चित या ठिकाणी आपण पाहतो प्रेशर, दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण मागला संघ थोडा प्रेशराईज केला. कारण आतापर्यंत 3 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव महसूस करतोय. सेकंड वरती निश्चित आपण पाहतोय अविनाशला, ज्यांना मागच्या मॅच मध्ये एक चांगली इनिंग साकारली आणि आपल्या टीमला एक चांगला टोटल मिळवून दिला होता. हा चेंडू चांगला फटका या ठिकाणी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढतो. या ठिकाणी चेंडू येतोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा मिळेल वाकलन संघाला. चेंडू जातोय वाईड डिश, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर इथे चौकार मिळालाय पुन्हा एकदा वाकलन संघाला, अर्थात अविनाशला चौकार मिळालाय. धावसंख्या 31, 31 धावा धाबडकावरती. यावेळेस मात्र अविनाशची खेळी संपुष्टात येते. बॅटचा एज लागला, विकेटच्या पाठीमागे जबरदस्त झेल. फर्स्ट स्लिप मध्ये अविनाश भोईर बॅक टू द पवेलियन आणि अजून एक धक्का लागलाय मैदानावरती, अर्थात 4था धक्का. जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलन संघाला. कपाई केशरी गंध हमा शिव छत्रपतींचा छंद, मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांच्या संगीतानं इथे मात्र प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतोय आमचे डीजे मास्टर ओमसाई डीजे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मात्र इथे निश्चित लगातार विकेट आपण पाहतोय मैदानावरती. एकही फलंदाज टिकून खेळ करत नाहीये, एकही फलंदाज संयमाने खेळी करत नाहीये आणि एका पाठोपाठ फलंदाज गमवत आतापर्यंत वाकलन संघाने तब्बल 4 विकेट
हा चेंडू इथे यॉकअप होता. निश्चित या ठिकाणी प्रदीप पाटीलसाठी एक धाव जरूर मिळेल. आत्ता मात्र वाकलन टीमचा तारणहार प्रदीप पाटील मैदानावरती आहे. बरेचसे मैदानावरती या खेळाडूंना आपल्या टीमला सावरलं. आपल्या टीमसाठी जेव्हा गरज वाचली तेव्हा मात्र यानं चांगला खेळ केला. आता पुन्हा एकदा तीच जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती त्याला घ्यावी लागेल आणि इथनं एक चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. कारण 50-55 धाब्याचं टार्गेट जर सेट करायचं असेल तर प्रदीपला आणि किरणला यावेळी चांगली खेळ करावी लागेल. तरच इथे 50-55 धाब्याचं टार्गेट वाकलन संघ उभारू शकेल मैदानावर. डीजे DJ Aman. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक स्टॉल मैदानाच्या बाहेर. निश्चित आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्यात तर 32 रन्स 32 धावा धावपळकावरती लागल्यात. इथनं 2 षटकामध्ये बाकलन टीमला 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. मात्र इथे धावा कोण बनवेल कारण अजून एक विकेट महत्वाची सफलता प्रदीप पाटील माघारी येतोय. तुझा मायावा भरोसा नाही का तुझी आई कशी टचली तिला आवडते टचली तिचा आता कसा गोड तू माझ्याशी गोड तुझा मायावा भरोसा नाही का तुझा बाप कसा टचल्या त्याला आवडते टचल्या त्याचा आता कसा गोड तू माझ्याशी गोड जय मानव. ओमकार एकही फलंदाज तगाव धरत नाही मैदानावरती. डाव मात्र सावरत नाही मैदानावरती कारण एका पाठोपाठ ही फलंदाज बाद झालेत मैदानावरती. आता मात्र महत्वाची भूमिका निभवावी लागेल मैदानावरती. स्वतः किरण मात्रेला आणि इथे जितेश भोईरला हे 2 भरोशाचे फलंदाज आहे. आणि निश्चित आपण पाहिले तर वाकलन संघ म्हटलं तर खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे वाकलन संघाला निश्चित इथे शेवटच्या 2 षटकामध्ये 25 धावा जरी आल्या तरी एक चांगला टार्गेट सेट होऊ शकेल. तो प्रयत्न वाकलन संघाला इथनं सुरू करावा लागेल. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कलात्मक क्रिकेट फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करणं. आतापर्यंत आपण पाहिलं तर संदेशनं पूर्णपणे वेगानं बीट केलं फलंदाजांना आणि सलो की पलो कडून सोडलं या ठिकाणी वाकलन संघाच्या फलंदाजांना. तर एकही फलंदाजानं चांगला खेळ केला नाही. जी अपेक्षा होती त्या संघांकडनं मात्र त्या खेळाडूंना चांगला खेळ केला नाही. आणि आत्ता मात्र 32 धावसंख्येवरती जबरजबल वाकलन संघाचे 5 फलंदाज बाद झाले आहेत. किरण मात्रे आणि फलंदाज जितेश भोईर 2 फलंदाज फक्त मैदानावरती आहेत. आणि आता समोर गोलंदाज आहे वेगवान समोर खेळतात या ठिकाणी लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जरी सूर्याची किरण तेज डोळ्यावरती येत होती तरी सुद्धा मात्र इथे चेंडू अडवण्यामध्ये यश आलं आणि 2 धावा जरूर आपल्या टीमसाठी वाचवल्यात. वेल फिल्ड. कारण अशा क्षेत्ररक्षकांचा दर्जा वाढवणारा क्षेत्ररक्षण नेहमी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नसतो. पण या ठिकाणी सूर्याची किरण खूप तेज होती. अशा परिस्थितीत देखील त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आहे. धावसंख्या 34 34 धावा. शेवटचा मॅच तरी सुद्धा बघा प्रेक्षक वर्ग अपाट संख्येने अद्याप मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत करेल. हा चेंडू लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो बॅकअप मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळतील वाकलन टीमला 2 धावा. कारण मी सांगितलं की वाकलन टीमसाठी धावा यायला हव्या. कशाही येवत 22 स्वरूपामध्ये येवत अतिरिक्त स्वरूपामध्ये येवत मात्र वाकलन टीमसाठी धावा येणं फार गरजेचं आहे. आणि या परिस्थितीला आपण पाहतो निश्चित या ठिकाणी धावा येत आहेत 36 रन. 36 धावा धावपळकावरती लागल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत आपण पाहतो वाकलन संघानं 5 गडी जरी गमावले तरी मात्र इथनं डावाला सावरावं लागेल किरण मात्रेला आणि इथे फलंदाज जितेश भोईरला.
संदेशनं आतापर्यंत इम्प्रेसिव्ह केलं आमच्या प्रेक्षकांना. हा चेंडू इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक जज करतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये किरण म्हात्रेच्या खेळीचा अंत होतोय. वाकलन टीमला अजून एक धक्का. फलंदाज बाद. तर निश्चित इथे एकही फलंदाज मोठे फटके खेळत नाही, एकही फलंदाज टिकून खेळ करत नाही, साजेदारी बनत नाही. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा दोन फलंदाजामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते तेव्हा ओमकार एक चांगली टोटल बनवली जाते. मात्र वाकलन संघाकडनं ती पार्टनरशिप पाहायला भेटली नाहीये. कारण ज्या प्रकारे सुरुवातीला लवकर विकेट पडत गेले आणि निश्चित इथे विकेटचं सातत्य खऱ्या अर्थाने टिकवलंय. सांभाळली टीमच्या गोलंदाजाला प्रशंसा करेल गोलंदाजाची. कारण फलंदाजांना जास्त काळ मैदानावरती टिकू दिलं नाही आणि त्याचंच कारण की आत्ता मात्र वाकलन संघावरती प्रेशर निर्माण झालाय. जबरदस्त गोलंदाजी, सातत्य टिकवलं विकेटमध्ये, सातत्य विकेटमध्ये टिकवलं. अर्थात प्रत्येक वेळी विकेट जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होईल असं वाटलं तेव्हा तेव्हा मात्र विकेट संपादित केल्या. हा चेंडू सुरेख होता, बाउन्स झाला. मात्र फक्त एक धाव जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 37 धावा धावपळकावरती लागल्या. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 37 रन्स आपण पाहतो. 37 धावा धावपळकावरती लागल्यात. निश्चित शेवटच्या षटकामध्ये एक चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर मोठे फटके दाखवावे लागतील. मात्र मोठे फटके आता दाखवेल कोण? आतापर्यंत आपण पाहिले तर एक फलंदाज मैदानावरती जरूर आहे, जितेश भोईर, आणि त्याला साथ देईल कॅप्टन कुल अर्थात मोतीराम भोईर. जितेश भोईरच्या नावावरती देखील एक 4 व्हीलर आहे. मोतीराम भोईरच्या नावावरती देखील एक बाईक आहे. हा चेंडू जरूर या ठिकाणी टॉपेज लागला. मात्र या ठिकाणी एक धाव जरूर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. एक धाव धावपळकावरती धावा येते. 38 रन. निश्चित ओमकार 45-50 धावा जरी झाल्या तरी वाकलन संघ खूप टफ देऊ शकेल. कारण त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे गोलंदाजीची ताकद आहे, त्यांच्याकडे क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड आहे. त्यामुळे इथे वाकलन संघाला किमान 45-50 धावेचं टार्गेट रचावं लागेल मैदानावरती. इथे खेळ करत असताना अंश 11 चांबारी संघासमोर. गोलंदाज तयार. अंतिम षटक. सेकंडवरती फलंदाज. हा चेंडू मोतीराम भोईसाठी चांगला फटका या ठिकाणी जातो. चेंडू कबरच्या दिशेला. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेतली. मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला भेटलं. फलंदाज माघारी परततोय धावचीतच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावपळकावरती 39 धावा. मध्ये बाद झालेत 39 धावा. 7 बाद 39 धावा. थोडीशी स्थिती आता ओमकार नाजूक झाली मैदानावरती. मात्र इथनं जरी एकात मोठा फटका ओमकार आला तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, जे फायटिंग टोटल मानलं जाऊ शकेल वाकलन टीमसाठी. गोलंदाज तयार. अतुल. हा चेंडू सर बॅटनं खेळून काढताय या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव जरूर मिळाली. मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या पुढे सरकेल 40 या धावसंख्येवरती. सिंगल डबल हा संघ पुढे सरकतोय. ओमकार नेमकं झालं काय की सुरुवातीच्या फलंदाजावरती विश्वास खूप होता.
भरोसालायक त्यांनी फलंदाजी केली नाही. पार्टनरशिप व्हायला हवी होती, ती पार्टनरशिप झाली नाही. एकी फलंदाज नीचे आपण बघतो एकी खेळाडूनं चांगला खेळ केला नाही. मात्र इथे विश्वासाचं उम्मीद आहे. जितेश भोईर टोकते ब्रँडेड शोक षटकार. हे देखील विसरून चालणार नाही की रतनबुवा स्मृती चषकातला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू का मला मिडल ऑर्डर मध्ये ठेवलाय याचा विचार निश्चित इथे कळतोय बॅकलाईन संघ. आतापर्यंत आपण पाहतो धावसंख्या झाली धावपैकावती. स्कोर ऑन बोर्ड 46 रन 46 धाबा. टार्गेट रचलं जाते मैदानावरती. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. यास निश्चित आपण पाहतो शेवटच्या क्षणाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, कारण मोठे फटके यायलाच हवे तरच एक मोठं टार्गेट रचलं जाईल. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत या ओव्हरमध्ये 5, अर्थात अंतिम बॉल असेल आणि अंतिम बॉलवरती ओमकार एखादा मोठा फटका यायला हवा जेणेकरून एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. वाकलन टीम कडनं एक फायटिंग टोटल उभारलं जाऊ शकेल. आता हा चेंडू बीट झालाय, पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इनिंग समाप्त झाली वाकलन संघाची. आणि बॅटिंग करताना इथे 7 बाद 46 धाबा धापडकते लागल्यात. मात्र ओमकार ज्या प्रकारे आपण सामना पाहिला 40 धाबेवरती जी टक्कर दिली, जो फाईट दिला वडवली संघानं, आता मात्र इथे 47 धाबांचं टार्गेट असेल. आणि वाकलन संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यांचं क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड आहे, त्यामुळे वाकलन संघ देखील इथे मॅच मध्ये खूप मोठा टप देईल. सामना मित्र टप रफ अँड टप पाहायला भेटेल. शेवटच्या ओव्हर पर्यंत एक जबरदस्त लढत तुम्हाला जरूर पाहायला भेटेल. आता मात्र इथे या दोन संघामध्ये तर या ठिकाणी आपण पाहतोय आपण आज पूर्ण दिवसभर ओमकार शेट्टीने आम्हाला साथ दिली, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आयोजकांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप चांगली साथ लाभली, एक चांगलं समालोचक त्यांच्या माध्यमातून ओमकार शेट्टी यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी भारतदादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ओमकार शेट्टी यांचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती केलं जात आहे. 47 धावेचं टार्गेट उभं केलं. 46 धाबा फर्स्ट इनिंग मध्ये जीजी स्पोर्ट निशांत तेले पण वाकलन संघाने उभारल्यात आणि 47 धावेचं लक्ष उभं केलंय. यावेळेस अंश 11 सांबारली संघासमोर निश्चित आपण पाहतोय चांगला सामना पाहायला भेटेल. कुठेच जाऊ नका, कारण सामना खूप चांगला रंगेल. कारण वाकलन संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये वाकलन संघाने आपली ताकद दाखवली. तर वाकलन संघ कशा प्रकारे फाईट देईल मैदानावरती की सांबारली संघ इथे हा धाबा पुन्हा एकदा चेस करेल हे पाहायचं मैदानावरती. तर ऐकूया मायक्रोफोनवरती शेवटची इनिंग ओमकार शेट्टी यांचा आवाज. थँक यू सो मच योगेश मडवी अँड थँक यू सो मच श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि भारतदादा म्हात्रे या स्पर्धेचा एक घटक बनण्याची संधी आपण मला दिली त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि ज्या प्रेक्षकांनी आज भरभरून प्रेम आम्हाला दिलं त्यांचं देखील मनापासून आभार. आणि सर्वांना घेऊन चलतो मॅचकडे जिथे टार्गेट लावलं मैदानाच्या आतमध्ये टीम निशान जीजी स्पोर्ट्सनं 46 धावा आणि 47 धावेचं लक्ष इथे कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजेच टीम सांभारली या संघाला. रजत मुंडेची बॅटिंग कोण विसरेल. पहिली मॅच 55 त्यांना करायच्या होत्या. जवळजवळ 3 ओव्हरमध्ये मॅच 2 ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली होती रजत मुंडेनं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि त्याच्या जोडीनं योगेश जांभळे इथे सलामीसाठी येतोय. चला योगेश पेनकर या नावाची मी उपाधी दिली, जो महाराष्ट्राचा रणजीपटू आहे. मात्र याच योगेश पवार. मात्र या खेळाडूबद्दल जर बोलायचं झालं तर 2017ला रायगड गाजवलं. या खेळाडूनं रायगडमध्ये जो अवॉर्ड दिला जातो तो 2017ला या खेळाडूला मिळाला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर. 2018-19ला याच खेळाडूनं 9 अर्धशतकं झळकावली. रायगड विभागामध्ये खेळताना याच खेळाडूनं 2 बाईक्स देखील मिळवल्या. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रजत मुंडे इथे चॅलेंज करण्यासाठी, आव्हान स्वीकारण्यासाठी टीम निशान जीजी स्पोर्ट वाकांचं. बेस्ट ऑफ लक बोथ टीम, शो द गुड गेम. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या महत्त्वाच्या लढतीसाठी.
फिल्डिंग इथे सजवत असताना टीम वागण तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे, 47चं टार्गेट देखील मी म्हणाल नक्कीच कुठेतरी मोठं असेल, पण रजत मुंडेची मोठी कामगिरी जर इथे झाली तर मला वागणची स्वप्न कुठेतरी नक्कीच उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे रजत मुंडेला किती लवकर टार्गेट करेल याकडे कुठेतरी लक्ष लागलं असेल टीम वागणच्या गोलंदाजांचं. कारण रजत मुंडे ज्यांना पहिली मॅच गाजवली, 45 धावा नॉट आऊट ठोकल्या, तोच बॅट्समन त्याच्या जोडीने योगेश तर पहिलं षटक घेऊन P1 मध्ये सज्ज झालाय वाकण संघाचा एक लेजंड प्लेयर, एक अनुभवी खेळाडू मोतीराम भोईर. फाईट इथे करावी लागेल दोन्ही टीम्सला. प्रत्येक खेळाडूला 100% कमिटमेंट द्यावी लागेल, कारण जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट म्हणजे क्रिकेट. आणि क्षेत्र कोणतंही असो, पण त्या क्षेत्राची आवड मात्र तुम्हाला व्हायलाच हवी. कारण शिवरायांना जशी आवड होती स्वराज्याची, भगतसिंगला आवड होती आझादीची, महात्मा गांधींना आवड होती अहिंसेची, तसंच युवराज सिंगला मी म्हणेल सवय होती बदला घेण्याची. ठस्सन झाल्यानंतर त्यांना लगातार 6 षटकार ठोकले होते. त्याचबरोबरीने जर पाहिलं ज्या क्षेत्रात तुम्ही उतरता त्या क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. कारण एवढं सांगेल, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे मला माहित नाही, पण उद्याची सकाळ तुमच्या आत्मविश्वासाला प्रेरणा देणारी, तुमच्या स्वप्नांच्या मागे धावणारी नक्कीच असेल. मोतीराम भोईर तयार गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अपील तरी ते केलं जात आहे. उत्साह देखील चांगला होता, थोडंसं क्रॅम्प तिथे येतोय रजत मुंडेला, पण या गोष्टी तुम्हाला पचवाव्या लागतात. असे अनेकशे ग्रामीणचे खेळाडू मी पाहिलेत, हातातनं पायातनं रक्त येताना आपल्या ग्रामीण टीमसाठी या काळ्या मातीमध्ये आपल्या रक्ताला देखील मिसळतात. कारण इथे प्रतिष्ठा तुमच्या गावाची पणाला लागते. तर वाकण संघ आपली प्रतिष्ठा, आपला सन्मान, गतवर्षीचा आपला दर्शेता क्रिकेटचा फॉर्म इथे जपेल की चांबारली संघ ज्यांना घोट नाईटमध्ये वाकणला डॉमिनेट केलं, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्या विजयाची पताका सुरू ठेवेल रजत मुंडे अँड कंपनी आणि त्याचा हा संघ चांबारली. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, यावी देखील अपील केलं जात आहे, उत्साह देखील भरपूर आहे, पण पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. काय करतोय रजत मुंडे, थोडासा थांबतोय, थोडासा खाली वागतोय. जसा चेंडू येईल तसा फाईन स्लिप किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळण्याचा त्याचा प्रयत्न इथे सातत्यानं फसवला जातोय मोतीराम भोईरच्या माध्यमातून. आणि एक चांगली कामगिरी आतापर्यंत साकारतो. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध लक्ष पूर्ण होतं असं नेहमीच म्हटलं जातं, पण इथे सुरुवात तर चांगली झाली आहे वाकणसाठी, पण आगाज मात्र कसा असेल रजत मुंडेसाठी. फिल्डिंग आपण पाहू, एक लॉंग ऑफला आहे केतन म्हात्रे, एक खेळाडू आहे डीप लॉंगॉनला ऋषी, तर गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत ज्यानं रजतला शांत केलं मोतीराम भोईर. इथे देखील फटका तर चांगला होता, पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण देखील अतिशय सुरेख आहे. हाच तो मोतीराम भोईर आहे ज्यांना अनेक वेळा रायगडचा टायगर उस्मान पटेलला देखील शांत ठेवलंय, ज्यांना अनेक वेळा मोठ्या मोठ्या फलंदाजांसमोर चांगली कामगिरी केली आहे. आणि वाकण संघाचा आजवरचा इतिहास आहे, जेव्हा धावा या टीम समोर कमी असतात, प्लॅटफॉर्म ज्यावेळी या टीम समोर कमी असतो, त्यावेळी हा संघ मात्र तुमच्यासाठी भरपूर घातक ठरतो. तर आपला इतिहास इथे जपताना त्या इतिहासाची पुनरावृत्तीसाठी सज्ज आहे मोतीराम भोईर. आणि एक चांगलं षटक हातात, 3 चेंडू एकही धावाली नाही आतापर्यंत चांबारली टीमच्या धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होईल मोतीराम. रजत मुंडे आपल्या इनिंगची सुरुवात कशी करेल ते प्रश्न इथे नक्कीच होता. त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा, जसा बंदुकीतून गोळी निसटल्यानंतर तिला थांबवणं कठीण असतं, तसं झालं या फटक्यामध्ये. बॅटवर आल्यानंतर फिल्डरला संधी नव्हती, चेंडू लॉंगॉनला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. 4 धावांसाठी चौकार. तेवढंच नाव आहे मोतीराम. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती भरपूर वेगानं. ऋषी भोईर इथे मिळाली एक सिंगल. दोन्ही संघ तेवढेच मोठे आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जाचे तुम्हाला पाहायला मिळतात. पण एक गोष्ट आवर्जून सांगेल, इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती चांगलं खेळताय हे प्रेक्षकांना पाहायचं असतं. मागच्या मॅचमध्ये तुम्ही 45 केल्या, 80 केल्या, 100 केल्या, त्याला मीन नसतं. प्रेझेंट मॅचमध्ये, चालू सामन्यामध्ये, वर्तमानामध्ये तुम्ही तुमच्या टीमसाठी किती चांगली बॅटिंग करता, किती चांगली गोलंदाजी करता, यावरती दडलेलं असतं तुमचं भविष्य, अर्थातच तुमचं फ्युचर. जे फ्युचर तुम्हाला इथे बदलवायचं असेल तर मेहनत करावी लागेल टीमला.
फटका तर चांगला आहे. बॅटवर आल्यानंतर सरळ चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि यावेळी मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय योगेश जांभळेच्या बॅट मधला हा फटका, खणखणीत षटकार. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा गुणतालिकेवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत तब्बल 11. 47 करायचे आहेत. 24 बॉल शिल्लक आहेत. अजूनही मी म्हणेल येणारे 24 चेंडू आणि तुम्हाला करायचे आहेत त्या म्हणजे आतापर्यंत 36 धावा. विजयदादा पाटील यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा. उद्या तुमच्यासोबत अजून नवीन समालोचक जोडले जातील. पण जाता जाता एकच म्हणेल दादा, आपल्याला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना. आणि आपणास वाढदिवसाच्या विजयदादा पाटील लक्ष लक्ष शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक केतन मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला आले रजत. नंतर चेंडूला सरळ पाठवला डीप लॉंगॉनच्या दिशेनं. फिल्डर आहे. चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेतो पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं आणि एक सिंगल इथे मिळतीये. जबाबदारी इथे स्वीकारली आहे एका बाजूनं योगेश जांभळेनं देखील. कारण एक खेळाडू मी म्हणेल आधारस्तंभ आहेत टीम चांभारलीचे. त्यांच्याकडनं जर चांगली सुरुवात झाली तर नक्कीच हा चांभारली संघ विजयाचा प्रवास करताना तुम्हाला आजवर नेहमीच पाहायला मिळाला. केतन मात्रे तयार गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनला येतं योगेश जांभळे. हे षटक चांगलं हाताळावंच लागेल केतनला. या ओव्हरमध्ये मी म्हणेल 20च्या आतमध्ये तुम्हाला थांबवणं हे कुठेतरी गरजेचंच असेल. जर इथे 20 पेक्षा हा संघ थोडासा पुढे सरकला तर मात्र नक्कीच कुठेतरी धोका असेल वाकनसाठी. लाईन तर चांगली आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. केतन मात्रेनं दिला पहिला ब्रेक थ्रो टीम वाकनला. आणि इथे पहिला धक्का लागला तो म्हणजे चांभारली क्रिकेट संघाला योगेश जांभळेच्या नावानं, ज्यानं एका षटकाराची खेळी मैदानावरती साकारली. आणि योगेश जांभळे मैदानात परततोय. बॅक टू डग आउट. पहिला गडी बाद. थरार क्रिकेटच्या सामन्यांचा विजय दादाचा सपोर्ट मानाचा. रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचा. रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकत होता. केतन मात्रेनं पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद केला. आधी थोडेसे महागडे ठरले मोतीराम भोईर पण इथे कमबॅक करताना केतन मात्रे पहिलं यश मिळवून देतं. तर मग एकच म्हणेल केतन मात्रेसाठी जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं. कोण 50शी ओलांडूनही टाळतो तो कोण भरपूर लवकर स्वीकारतो. जो पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो आणि जो घामानं अंघोळ करतो तो मात्र इतिहास घडू शकतो. आणि तोच इतिहास घडवावा लागेल केतन मात्रेला. पण इथे चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. पहिला चौकार इथे केतन मात्रेच्या या षटकामध्ये वसूल केलाय. बॅट्समन यावी होता अतुल जांभळे. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली. केतन मात्रे कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन राऊंड विकेट. इथे लाईन चांगली आहे. यावी प्रचंड वेग, भन्नाट गती आणि त्याचं उत्तर मात्र बॅट्समनकडे नव्हतं. तर आमचे समालोचक मित्र आजरेगाव डोंबिवलीतील एक नामांकित समालोचक नितीनदादा काळन ते देखील शुभेच्छा देत आहेत टीम वाकनला. आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. ऑनलाईन असंख्य प्रेक्षक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. लोवा फुल टॉस होता. बॅकफुटला येऊन बॅट अँड बॅटमधनं बाहेर काढला. अलॉंग द कार्पेट चेंडू जातो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. जो बंदा बॅकअप देण्यासाठी फील्ड येतील तो बंदा रन मिळतात. तिथे 2 धावसंख्या 2ने
पुढे सरकती आहे टीमची टोटल तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळतीये स्कोर कार्डवरती. धावा झालेत 18. जास्त घाई करत नाहीये. ही टेम्परामेंट आहे रजत मुंडेची, ही टेम्परामेंट आहे बॅटिंग करणाऱ्या अतुल जांभळेची. हा चेंडू डॉट आणि जी चर्चा मी केली, जर 20 पेक्षा आतमध्ये प्रथमेश जर वाकणने इथे थांबवलं मी म्हणेल चांभारलीला, तर वाकणला मॅचमध्ये संधी असेल. आणि तेच झालं. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. धावा झालेत 18. तुम्हाला बनवायच्या 47. म्हणजे येणारे 18 बॉल अजूनही 29 धावेची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी चांभारली क्रिकेट संघाला. आपण जाऊया डीजे कडे, कारण वाकण संघ इथे शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल करतोय. तोपर्यंत ऐकूयात आपण एक चांगलं संगीत, ज्या डीजे मास्टरनं आज आम्हाला भरपूर चांगली साथ दिली, भरपूर चांगली संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवली. या संधी देऊया डीजेला. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. राज्य साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा. तर सन्माननीय हरेशजी केने साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत रवी म्हात्रे देखील आहेत. आपलं या व्यासपीठावरती आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते. आणि यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर जी विधानसभेची निवडणूक झाली आमदारकीसाठी, ज्यांना आपण नक्कीच कुठेतरी हा माणूस मागे पडला असला पण आगरी समाजांना भरभरून प्रेम दिलं, ते आपल्या सर्वांचे लाडके हरेश केनी साहेब मंचावरती उपस्थित झालेत. तर आपलं देखील विजयदादा पाटील चषकामध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 18 बॉल 29. मॅच अजूनही बॅलन्स आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे रजत मुंडे. पण इथे काय घडेल या मॅचमध्ये हे सस्पेन्स अजून ओपन झालं नाही आहे. याने एकच सांगेल दोन्ही टीम्सला, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही. जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा सगळेजण तुमच्या पराभवाची आतुरतेनं वाट पाहत असतात. तर वाकणचे पाटील वाट बघतात की चांभारली इथे डॉमिनेट व्हावी. मॅच थांबवायची आहे 1 मिनिट. हरेश केने साहेबांचा सन्मान इथे मंचावरती फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे साहेबांचं स्वागत केलं जातं श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीच्या माध्यमातून. वाकणचे प्रेक्षक पाहतील की इथे चांभारलीला अपयश मिळावं, तर चांभारलीचे रायगडचे पाठीराखे इथे पाहतील की वाकणला अपयश मिळावं. कारण हेच तर क्रिकेट आहे. एकाला पराभव दुसऱ्याला विजय, एकाला सुख दुसऱ्याला दुःख, एकाचा आनंद तर दुसऱ्याचा मी म्हणेल कुठेतरी पराभवाचा जो सावट आहे हा लपंडाव सातत्यानं सुरूच राहील मैदानाच्या आतमध्ये. अठरा चेंडू 29. जसा वेळ मिळाला तसं केतन आणि रजत मुंडेला चर्चा करताना तुम्ही पाहता आपोपसात यालाच तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला मैत्री देखील जपावीच लागते. आणि ती मैत्री जरी असली तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. चांभारली विरुद्ध वाकण, वाकण विरुद्ध चांभारली, एक बिग फाईट मॅच तुमच्या समोर. अजूनही कोडं उलगडलं नाही आहे. मग एका गोष्टीचा मी उल्लेख नक्कीच करेल. I don't know who will win the match, but I say surely match is very high voltage. एक high voltage drama, rough and tough close encounter तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या दोन टीम मध्ये. गोलंदाजी मार्कवरती ऋषी भोईर. काय रणनीती आहे. मागच्या मॅच मध्ये ज्याला एकही षटक दिलं नव्हतं त्या ऋषीला गोलंदाजीसाठी आणलंय. पहिलाच बॉल ऋषीचा फटका तर चांगला आहे. चेंडू सरळ जाईल बॅटवरती आल्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स ओव्हर द रो. पंचांचा इशारा. जावेद फरीद सर आम्हाला सांगतात 4 रन. संघर्ष वाढतो आहे. निशान जीटी स्पोर्ट्स वाकणसाठी पहिल्या मॅच मध्ये राजू भोईर यांचं भरपूर मोठं प्रेम या स्पर्धेला मिळालं. पण आता एकच सांगेल वाकण टीमला, या चेंडू नंतर ऋषी भोईर तयार. इथे समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ॲडम गिलक्रिस्टची आठवण करून देत असताना चांभारलीचा हा स्टार, रायगडचा उत्कृष्ट ऑलराऊंडर रजत मुंडे ठोकतोय षटकार. बहुत हो गया तेरा नाटक, अब तक चुप बैठा
बाप भी देखूंगा नहीं, सीधा हड्डी पसली तोड़ डालूंगा। मोहर दिया जाओ कि छोड़ दिया जाओ, तेरे साथ क्या सुधार किया जाओ। षटकार आलाय, संघर्ष वाढतोय वाकांसाठी, मात्र मॅच अजूनही संपली नहीं है, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में। अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में। पसीने के साही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते। आणि रजत मुंडे तर मेहनत करतोय, यावी इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि क्लास गुणवत्तेचं दुसरं नाव जे या मैदानावरती सर्वांची मनं जिंकतंय। टाळ्या तर व्हायलाच हव्या या फलंदाजासाठी। रजत मुंडेच्या बॅटमधनं चौकार षटकार, त्यानंतर आलेला पुन्हा एकदा हा इनसाइड आउटचा नजराना, 4 धावा। गणपती मैदान चौकार षटकार जे मारू, चौकार षटकार जे मारू ना, चौकार षटकार जे मारू ना। येथील पाहुणे ते मान स्माइल ऑलवेज फेसवरती असते रजत मुंडेच्या, आणि जेव्हा हा खेळतो तेव्हा एक वेगळा आनंद येतो चांबार्लीच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती। रजत मुंडे अनस्टॉपेबल, तब्बल 3 चौकार 1 षटकार, सामना खुला केलाय आणि चांबार्ली पुन्हा एकदा हावी ठरतोय। टेनिस क्रिकेट जगतातला एक बलाढ्य संघ निशान जेटी स्पोर्ट्स वाकणवरती, आणि आता प्रेक्षकांना देखील कळून चुकलंय की इथे मॅच रजत मुंडे घेऊन गेलाय चांबार्लीच्या बाजूनं। ऋषी भोईर तयार, इथे लोवा फुल टॉस, फुटवर्क दर्जेदार आहे, शॉटचं सिलेक्शन अप्रतिम आहे, चेंडूची नजर चेंडूवरती त्याची परफेक्ट इम्प्रेसिव्ह आहे। या सगळ्या गोष्टी करताना एखादा फलंदाज जर एकाच मुमेंटला एवढ्या गोष्टी करत असेल तर नक्कीच तो फलंदाज गुणवत्ताशाली आहे, आणि तोच खेळाडू आज मात्र हृदयाच्या कोपऱ्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करतोय स्वतःच्या नावाचं, रजत मुंडे। ओव्हर द विकेट, इथे तर लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेताना, आणि षटकं पूर्ण झाली आहे 3 आणि धावा आलेत आफ्टर 3 ओव्हर्स। 47 धावेचा लक्ष्याचा पल्ला पार करताना धाव फलकावर 37, 12 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी करायच्यात फक्त 10 धावा। मात्र अजूनही एक मॅच मला आठवते, टायगर चषक ज्यावेळी उचललं याच वाकण संघानं, समोर नवी मुंबईचा भूषण पाटीलचा संघ होता तुर्बे, आणि त्या टीमच्या विरुद्ध 12 बॉलमध्ये 11 धावा याच टीमनं रोखल्या होत्या, आणि 4 धावेनं ती मॅच जिंकली होती। म्हणजे अजूनही क्रिकेट संपलं नाही आहे, अजूनही जे प्रेक्षक मैदान सोडत आहेत त्यांना नक्कीच सांगेल हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे कधी काळ आणि वेळ बदलेल हे सांगणे कठीण आहे। मात्र रजत मुंडे नावाचं वादळ मैदानावरती थांबलं तर मात्र वाकणला हे मैदान मी नक्कीच सोडावं लागेल। त्यामुळे विकेटची गरज आहे निशांत 11 जीजी स्पोर्ट्सला। 12 बॉल 10 धावा, आणि चेसिंग कंपल्सरी आहे रजत, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं। टीम सांभाळली, केतन मात्रे आलाय आपल्या सेकंड स्पेलमध्ये। जी गोलंदाजी केली होती वैष्णव भोईरनं, एक मिडन षटक आज याच मैदानावरती टाकलं, तशीच कामगिरी करावी लागेल केतनला। पहिला बॉल केतनचा अपील तर होतं, यस काय म्हटलं होतं मी, जर वाकणला मॅच जिंकायची असेल किंवा जर लढायचं असेल तर रजत मुंडे नावाचं वादळ बाहेर करावं लागेल, आणि तेच इथे घडलं। रजत मुंडे झाला लेग बिफोर विकेट, LBW फलंदाज बाद, आणि पुन्हा एकदा जे प्रेक्षक जात होते त्यांना थांबण्यास भाग पाडलं केतन मात्रेनं, ज्यानं केली आहे वाघाची शिकार आणि मैदानाच्या बाहेर परतलाय। एक चांगली खेळी साकारल्यानंतर बॅट्समन रजत मुंडे बॅक टू डगआउट। तर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे, पंचायत कमिटीचा निर्णय येतोय। तर सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक हरेशजी मनोहर केनी पेठाळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून होईल। काही कारणास्तव दादांना देखील जायचं आहे, त्यामुळे विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचे लाडके हरेश केनी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मॅच चालू राहू दे का अंपायर? यस, फक्त 1 मिनिट केतन। हरेशजी केनी साहेबांचा सन्मान इथे होत असताना एकदा टाळ्या होऊ द्या जोरदार। जनतेचा आशीर्वाद ज्यांना भरपूर प्रमाणात मिळाला
मी म्हणेल ग्रामीण भागातनं खऱ्या अर्थानं अनेक लोकांनी ज्यांना प्रेम दिलं, जरी हरला असला तरी मग ते वाघ मी म्हणेल खऱ्या अर्थानं भरपूर चांगला लढला. अनेक लोक कार्यकर्ते जनतेचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या हरेश केनी साहेबांचा हा सन्मान इथे होत होता. अजून एक सन्मान आम्ही करू. रवी म्हात्रे त्यांचा सन्मान देखील केला जाईल. विजयदादा पाटील आणि भारत म्हात्रे दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करा. शेतकरी कामगार पक्षासाठी नेहमी झडपडणारे, गरिबांच्यासाठी नेहमी हक्कानं लढणारे हे नाव रवी म्हात्रे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो विजयदादा पाटील चषकामध्ये. मॅच सुरू करायला हरकत नाहीये. नाव बॅक टू क्रिकेट. 11 बॉल 10. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा क्रेज अजून भरपूर वाढत चाललाय कारण मॅच चांगली रंगतीये. केतन म्हात्रे वॉट अ बॉल. आता 10 बॉल 10 करायचे आहेत. आता वाकणला देखील प्लॅटफॉर्म संधी मिळाली आणि मी सगळी देखील सांगितलं संधीचं सोनं जो करतो तो नशीबवान, संधीचा फायदा घेतो तो बुद्धिमान आणि संधीचं सोनं निर्माण करून विजयाचा आनंद साजरा करतो तो मात्र विजेता. डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला. डाव्या हाताच्या बॅट्समॅनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. ही रणनीती आहे. इथे फटका भरपूर चांगला आहे. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घातकी ठरू शकेल का? नकार केलाय. एकच सिंगल इथे मिळेल. अतिशय सुरेख प्रयत्न तिथे अवि भोईरचा कारण त्याला माहिती आहे चेंडूची वाट पाहिली असती. टेनिस बॉल पडल्यानंतर उसी तर नक्कीच घेतो. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याची शक्यता होती. चांगलं क्षेत्ररक्षण झाला, चांगला प्रयत्न झाला. अजूनही मॅच बाकी आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. धावा देखील करायच्या आहेत. 9 चेंडूमध्ये 9. पक्कन संघ मॅचमध्ये मी मग बरोबर होता जिथे ऋषीचा वापर झाला कारण ऋषी डाव्या त्याच्या फलंदाजाला नेहमी थांबवत असतो. पण आज ऋषीला अपयश आलं. त्यानं धावा खर्च केल्या जवळजवळ 19. जर तिथे थोड्याशा धावा अजून शिल्लक असत्या तर मॅचला अजून मजा आली असती कारण एक मोठा फटका मॅचची हवा बाहेर काढेल वाकण संघाच्या अगेन्स्ट. फुल टॉस. मोठ्या फटक्याची गरज आणि ती गरज पूर्ण केली आहे आणि चांबार्लीच्या पाठीराख्यांचं त्याचबरोबरीने रजत मुंडेचं हे सेलिब्रेशन कारण आता त्यांना माहिती आहे मॅच आता आपल्या हातामध्ये आली आहे. हा ठोकला षटकार बॅटिंग करत असताना फलंदाज अतुल जांभलेनं. आता फक्त रन करायच्यात 3. बॅकफुटला येऊन कट केलं. क्षेत्ररक्षक तर नक्कीच आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत 2 धावा रोखता येणार नाहीयेत. स्कोर इज लेवल. तिसरी धाव देखील इथे बनू शकतीये आणि चांबार्ली संघ क्वालिफाय होतोय विजयदादा पाटील चषकामध्ये. पहिल्यांदाच दाखल झाला. पहिल्यांदाच स्वप्न घेऊन दूरवरून आला आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करताना सुपर 8चं स्थान इथे निश्चित केलं. अभिनंदन रजत मुंडे अँड कंपनी. अभिनंदन टीम चांबार्ली आणि हार्ड लक टीम निशान जीजी स्पोर्ट्स वाकण. वेल प्लेड रजत मुंडे.